नमस्कार मित्र हो, स्वागत करतो तुमचं आपल्या या वैयक्तिक YouTube चॅनलवर. आणि विद्यार्थी मित्र हो, सांगायला अत्यंत आनंद होतोय की ह्या लेक्चर पासून आपण त्या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलचं नाव जे आहे ते बदललेलं आहे. नवीन YouTube चॅनलचं माझं नाव MPSC राजमार्ग असं ठेवण्यात आलेलं आहे. तर याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगायला त्या ठिकाणी आनंद होतोय. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण 2019 मध्ये जी जाहिरात पडली होती पोलीस भरतीची, आणि ही पोलीस भरती जी 2021 मध्ये झाली, त्याच्यामध्ये इतिहास विषयाशी असणारे सगळे जे क्वेश्चन आहेत ते सगळे त्या ठिकाणी आपण अभ्यासाला सुरू करणार आहोत. तर कसलाही वेळ न त्या ठिकाणी घालवता, नो टाइम पास ओनली अभ्यास या टॅगलाईन खाली आपण त्या ठिकाणी आपल्या लेक्चरची सुरुवात जी आहे ती करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आजच्या लेक्चरमध्ये 2019 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये, म्हणजे 2021 मध्ये जी पोलीस भरती झाली होती त्याच्यामध्ये बॅट्समनच्या जागा होत्या, चालकाच्या जागा होत्या आणि शिपाईच्या सुद्धा जागा होत्या. तर त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुमच्या समोर देत आहे. सगळ्यात पहिले लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते. लक्षात घ्या, मराठा हे इंग्लिश मध्ये होतं, ठीक आहे. इंग्रजीमध्ये असणार हे वृत्तपत्र होतं मराठा. मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत होतं तर इंग्लिश मध्ये. आणि दुसरं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं केसरी. केसरी हे वृत्तपत्र होतं त्यांचं मराठीमध्ये, ठीक आहे. केसरी हे वृत्तपत्र मराठीमध्ये होतं. तर असंही आपल्याला ह्याची माहिती सांगता येईल. पुढचा फ्रंटियर गांधी म्हणून कोणास ओळखलं जातं तर खान अब्दुल गफार खान. मी तुम्हाला सांगितलं यांनाच पख्तूर खान, बादशाह खान, सरहद गांधी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. वायव्य सरहद प्रांतामध्ये यांची चळवळ जी आहे लाल डगलेवाले किंवा खुदाई खिदमतगार ही प्रसिद्ध होती. त्यानंतर आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून त्यास काय नाव दिले. अंदमान आणि निकोबार हे बेटे जिंकून त्यांनी शहीद आणि स्वराज्य असं त्यांचं नामांतरण जे आहे ते करण्यात आलं होतं. त्यानंतर बंगालची फाळणी कोणी केली तर आपल्याला माहिती आहे 1905 साली, म्हणजे 16 ऑक्टोबर 1905 ला प्रत्यक्ष फाळणी करण्यात आली होती बंगालची. आणि ती कोणी केली होती तर लॉर्ड कर्झन या तत्कालीन व्हाईसरॉयने ही फाळणी केली होती. त्यानंतर होम रूल लीगची स्थापना कोठे केली. आता बघा, होम रूल लीगची स्थापना कोठे केली तर भारतामध्ये मद्रास प्रांतातील अड्यार या ठिकाणी डॉक्टर अॅनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली. लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती 24 सप्टेंबर 1873 ला. त्यानंतर चले जाव चळवळ कोणी सुरू केली. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली असा प्रश्न आहे. तर 1942 ला महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामधली शेवटची चळवळ म्हणजे चले जाव चळवळ सुरू केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनामध्ये पडली. रासबिहारी बोस हे अध्यक्ष होते. सुरत अधिवेशन 1907 ला. आणि या अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ अशी फूट पडली होती काँग्रेसमध्ये. आणि कधी एकत्र आले जहाल आणि मवाळ तर 1916 ला अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली लखनौ इथे अधिवेशन भरलं होतं. त्यामध्ये काय झाले होते, हे एकत्र आले होते. लक्षात घ्या, इथे फूट पडली आणि इथे एकत्र आले होते. प्रश्न कसा आला तर इथे पाठ करायला सुरुवात करा. मादाम म्हणजे मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला. तर लक्षात घ्या, जर्मनीतल्या स्टुटगार्ड या ठिकाणी जी आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट कॉन्फरन्स भरली होती 1909 ला, त्यावेळेस त्या ठिकाणी मादाम भिकाजी कामा यांनी काय केलं होतं तर स्टुटगार्ड येथे भरलेल्या सोशलिस्ट कॉन्फरन्स मध्ये भारताचा तिरंगा ध्वज इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या देखत फडकवला होता. ठीक आहे, तर हे एक त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आपल्याला माहिती आहे, सरोजिनी नायडू यांनी सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत नेतृत्व केलं होतं धारासना इथल्या सत्याग्रहाचं. त्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना कोणी केली. रासबिहारी बोस यांनी 1924 मध्ये जपानमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना केली होती. त्यानंतर रास्त गोपदार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते तर दादाभाई नौरोजी यांनी त्या ठिकाणी सुरू केले होते. त्यानंतर नेक्स्ट, भारतीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली. भारतीय काँग्रेसची स्थापना ॲलन ह्यूम याच्या पुढाकाराने झाली होती. म्हणून ह्याला ॲलन ह्यूमला राष्ट्रीय सभेचा जनक किंवा राष्ट्रीय सभेचा संस्थापक किंवा राष्ट्रीय सभेचा पिता असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्यांना ही राष्ट्रीय सभेचा जनक, संस्थापक, पिता ही पदवी कधी भेटलेली आहे तर लक्षात घ्या 1913 ला भेटलेली आहे. ठीक आहे, 1912 मध्ये निधन झालं यांचं आणि 1913 मध्ये त्यांना ती पदवी देण्यात आली होती.
चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर चौदार तळ्याचा जो सत्याग्रह होता तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह जो आहे महाड इथे केला होता. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्म कोठे झाला म्हणजे कोणत्या जिल्ह्यात झाला असा जर प्रश्न आला तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म जो आहे तो झालेला आहे. पुढे बक्सारची लढाई कधी झाली? आपल्याला माहिती आहे बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 ला झाली होती. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व केलं होतं हेक्टर मंड्रो याने आणि ती लढाई 3 राजांच्या विरोधामध्ये झाली होती. एक अवध प्रांताचा नवाब होता सुजाउद्दौला, दुसरा होता मुघल बादशाह शाह आलम उर्फ त्यालाच अली गोहर असं सुद्धा म्हणतो आणि त्यासोबत होता मीर कासिम जो बंगाल प्रांताचा नवाब होता. ठीक आहे, तर अशी ही लढाई झाली होती. त्यानंतर आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणास ओळखलं जातं तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात, हे माहिती आहे आपल्याला. त्यानंतर रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली होती स्वामी विवेकानंदांनी. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलं होतं कारण त्यांचं गुरुचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. ठीक आहे. त्यानंतर चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित होता. माहिती आपल्याला 1917 मध्ये निळीच्या संदर्भामध्ये चंपारण्य येथे महात्मा गांधींनी भारतातील पहिला सत्याग्रह केला होता. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? रवींद्रनाथ टागोर. लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता जी आहे ती लिहिलेली आहे. खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे? तर लक्षात घ्या, अमेरिकन क्रांती ही काय सर्वात जुनी घटना म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर माहिती आहे आपल्याला 19 फेब्रुवारी, जगात भारी 19 फेब्रुवारी. ठीक आहे, तर 1630 मध्ये झालेला आहे. त्यानंतर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले. पुढे 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो? माहिती आपल्याला की 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे याने काय केलं होतं तर महात्मा गांधींची हत्या केली होती दिल्लीच्या बिर्ला हाऊसच्या आवारामध्ये. तर हा दिवस भारतामध्ये हुतात्मा दिन म्हणून त्या ठिकाणी पाळला जातो, साजरा केला जातो. हे चुकीचं आहे पण ते पाळला जातो असं पाहिजे होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन. हा प्रश्न खूपदा आलेला आहे या भरतीमध्ये. लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणतात. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर 11 एप्रिल 1827 ला. ठीक आहे, 11 एप्रिल 1827 या दिवशी महात्मा फुले यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? खूपदा हा प्रश्न रिपीट झालाय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कोड सुद्धा सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. तर स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणजे तोरणा किल्ला, हा असा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद कधी भरली होती? लक्षात घ्या, 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या इतिहासामध्ये. पहिली गोलमेज परिषद जी झाली होती ती 1930 ला झाली. दुसरी गोलमेज परिषद जी झाली ती 1932 ला झाली आणि 1931 ला झाली आणि तिसरी गोलमेज परिषद 1932 ला झाली. असं 30, 31 आणि 32 अशा 3 गोलमेज परिषद आहे. तर इथं दुसरी गोलमेज परिषद विचारली तर ती कधी झालेली? 1931 ला झालेली. त्यानंतर पुणे जवळ हिंगणे येथे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? तर माहिती आहे आपल्याला महर्षी धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्रातील पहिले असे व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला ते महर्षी धोंडो केशव कर्वे. हे त्या ठिकाणी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखलं जातं ह्यांना. किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट घेणारे समाज सुधारक कोण? तर ते सुद्धा महर्षी धोंडो केशव कर्वे सुद्धा आहेत. त्यानंतर सती चाल बंद करणारे भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल. माहिती आपल्याला विल्यम बेंटिंक होता. ठीक आहे, या संदर्भामध्ये ऑपरेशन पोलो किंवा ऑपरेशन पोलीस ऍक्शन म्हणून किंवा ऑपरेशन कॅटरपिलर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर हैदराबाद मुक्ती संग्रामच्या दरम्यान सरदार वल्लभभाई पटेलांनी जी 13 सप्टेंबरला मोहीम सुरू केली होती, 13 सप्टेंबरला मोहीम सुरू केली आणि 17 सप्टेंबरला हैदराबादचा जो निजाम होता मीर अली उस्मान बहादूर खान हा त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये पळून गेला आणि 17 सप्टेंबर या दिवशी हैदराबाद मुक्त झालं, हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं. तर त्यासाठी वापरण्यात आलेली जी मोहीम होती त्याचं नाव होतं ऑपरेशन पोलो. ठीक आहे, किंवा पोलीस ऍक्शन. त्यानंतर आर्य महिला समाज म्हणजे स्त्री सुधारणा करिता आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली होती? तर आपल्याला माहिती आहे पंडिता रमाबाई
यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माचा आहे? तर त्रिपिटक हे ग्रंथ जे आहे ते बौद्ध धर्माचा ग्रंथ म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. 1789 मध्ये सुरू झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर पहिले वृत्तपत्र होते बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे हेरॉल्ड हे मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेले पहिले वृत्तपत्र होते, लक्षात राहून द्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? आताच आपण पाहितलं, नीळ पिकाशी संबंधित होता. नेक्स्ट, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना जी आहे ती झालेली आहे. नेक्स्ट, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव होते गांधारी. ठीक आहे, गांधारी. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण होते? तर शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं होतं महात्मा ज्योतिबा फुलेंनी, ज्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? लक्षात घ्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती 1943 मध्ये, आणि याच्या माध्यमातून 2 कॉलेज सुरू केले होते. मी याच्या पहिली तुम्हाला सांगितलं की बाबा सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई आणि मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद असे 2 कॉलेज जे आहेत ते सुरू केले होते. नेक्स्ट, त्यानंतर सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन करण्यात आले? आत्ताच 2 मिनिटांपूर्वी प्रश्न झाला होता आपला की ऑपरेशन पोलो. ठीक आहे, ऑपरेशन पोलो अंतर्गत ही कारवाई झाली होती. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली? लक्षात घ्या, यामध्ये अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर आपल्याला माहिती आहे बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणून सुद्धा ओळखतात. ठीक आहे, तर पहिले साप्ताहिक यांनी सुरू केले होते. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली होती. 24 सप्टेंबर 1873 ला केली होती, हे सुद्धा लक्षात राहून द्या. त्यानंतर बघा आता पुढे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? 1880 मध्ये मुंबई कामगार संघ म्हणजे बॉम्बे मिल अँड असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? लक्षात घ्या, हाच प्रश्न 2018च्या भरतीमध्ये आला होता. पंडित मदन मोहन मालवीय. लक्षात घ्या, आतापर्यंत जितके प्रश्न झाले तेच प्रश्न रिपीट आहे. नवीन प्रश्न थोडेसे पाहायला मिळतील जे पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला नक्की विचारल्या जातील. लक्षात घ्या, पहिल्यापासून जर लेक्चर करत असताल तर याच्या बाहेर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये कसलाच प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणार नाही. सगळे काही प्रश्न याच्या मधलेच येतील. ठीक आहे, तर हे 1829 बाल हत्या प्रतिबंध कायदा केला होता विल्यम बेंटिंगने. त्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर लक्षात घ्या, लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर लोकांचं कल्याण करणे हे त्यांचा उद्देश होता. त्यानंतर बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? तर बारडोली इथे सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला होता. त्यानंतर महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? तर महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? तर पल्लव राजाने, पल्लव हे जे वंश होता त्यांनी महाबलीपुरम स्थापन केलं होतं. त्यानंतर महात्मा गांधींचे राजकीय गुरु, आपल्याला माहिती आहे गुरु शिष्याची परंपरा, लक्षात राहून द्या इथे. महात्मा गांधी M.K. गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत? तर गोपाल कृष्ण गोखले आहेत. गोपाल कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु कोण आहेत? तर न्यायमूर्ती रानडे आहेत. न्यायमूर्ती रानडेंचे राजकीय गुरु कोण आहेत? तर KT तेलंग. KT म्हणजे काशीनाथ त्रिंबक तेलंग. ठीक आहे, अशी गुरु शिष्याची एक परंपरा विचारली जाते, तर ते लक्षात राहून द्या. त्यानंतर खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? पुन्हा तोच प्रश्न आहे. तर स्वराज्याचे तोरण बांधले, तोरणा किल्ला जिंकला. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? लक्षात घ्या, चले जाव चळवळ सुरू केली महात्मा गांधींनी आणि याचा मसुदा तयार केला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे, सॉरी चुकून आहे. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं? तर चले जाव चळवळीचा मसुदा तयार केला होता. आणि हा मसुदा संमत कुणी केला असा जर प्रश्न आला तर 1942 ला काँग्रेसचे अध्यक्ष होते मौलाना आझाद यांनी हा मसुदा जो आहे तो त्या ठिकाणी संमत केला होता, तयार केला
पंडित जवाहरलाल नेहरू संमत केला, मौलाना आझाद आणि चले जाव चळवळीचे अध्यक्ष किंवा चले जाव चळवळ कोणी सुरू केली तर महात्मा गांधी यांनी सुरू केली. नेक्स्ट, त्यानंतर या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला नेण्यात आली. तर लॉर्ड हार्डिंग दुसरा होता भारताचा व्हाईसरॉय. याचा कालखंड आहे 1910 ते 1916 पर्यंत. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता. त्यानंतर 1971 ला पाकिस्तानची फाळणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? लक्षात घ्या, बांगलादेश निर्माण झाला होता 16 डिसेंबर 1971 ला. 16 डिसेंबर हा स्वातंत्र्यता दिन आहे बांगलादेशचा, लक्षात घ्या. आणि त्यांचं जे राष्ट्रगीत आहे आमार सोनार बांगला, ठीक आहे, आमार सोनार बांगला, हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं होतं. 1905 ला जेव्हा बंगालची फाळणी केली होती लॉर्ड कर्झनने, त्यावेळेस हे गीत त्यांनी लिहिलं होतं आमार सोनार बांगला. तेच 1971 मध्ये जेव्हा बांगलादेश निर्माण झालं पाकिस्तान मधून, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. लास्ट एक्झाम मध्ये प्रश्न आला होता पंतप्रधान कोण आहेत, तर इंदिरा गांधी आहेत. तेव्हा बांगलादेश निर्माण झाला होता. तेव्हा त्यांचं पहिलं काय होतं तर हे राष्ट्रगीत होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 ला महाड इथे त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. त्यानंतर इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेली पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये हे शहर आहे. आणि 3 पानिपतच्या लढाया तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. पुढेही प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये, तिथे अजून एकदा एक्सप्लेनेशन त्याचं देतो मी. त्यानंतर राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? यशवंत हे राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव होते. त्यानंतर पंजाब केसरी असे कोणास संबोधले जाते? तर पंजाब केसरी म्हणून कोणाला संबोधलं जातं तर लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म टिंबटिंब वर्षी झाला होता, तर 1657 ला झाला होता, ठीक आहे. 1657 त्यांचा जन्म. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब ठिकाणी झाले होते, तर वसई या ठिकाणी झाले होते दुसरे इंग्रज मराठा युद्ध. त्यानंतर मराठवाडा मुक्ती दिन टिंबटिंब दिवशी साजरा करतात. मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो तर 17 सप्टेंबरला साजरा केला जातो, कारण 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद हे मुक्त झालं होतं आणि त्यामध्ये मराठवाड्यामधले जिल्हे सुद्धा मुक्त झाले. त्यानंतर खान अब्दुल गफार खान यांना बादशाह खान असेही म्हटले जाईल, त्यांच्या बाबत काय खरे नाही म्हणून प्रश्न आहे. लक्षात घ्या, यांच्या संदर्भामध्ये काय खरे नाही तर ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिडन्सचे पख्तून लीडर होते. ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते. त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजींना दोष दिला. तर यामध्ये लक्षात घ्या, त्यांनी फाळणीबाबत गांधीजींना दोष दिलेला नव्हता, म्हणजे हे खरं नाही. म्हणून या इथे पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी काय येईल, उत्तर जे आहे ते आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर आपण पुन्हा पुढचा प्रश्न बघूया. लक्षात घ्या, ऑनलाईन लेक्चर मध्ये आपण या व्हिडिओची शूटिंग त्या ठिकाणी करत आहोत. आणि 1857 पुढचा जो प्रश्न आहे आपला, त्यामध्ये की 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? 1857च्या उठावास काय कारणीभूत झालं? डलहौसीचं आक्रमक धोरण बरोबर होतं, कारण हिने दत्तक वारसा नामंजूर धोरण स्वीकारलं. सामाजिक व धार्मिक धर्मातील हस्तक्षेप, आता हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर असंतोषाचे सैनिकांचा असंतोष हेही बरोबर आहे. आणि कंपनी काळातील राज्य विस्तार हेही बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे सगळं काही तिथं काय होतं, कारणीभूत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलं आहे? ठीक आहे, दुर्गा निर्मिती संबंधी कोणत्या ग्रंथात? तर बुद्धभूषण हे पुस्तक आहे संभाजी महाराजांचं, त्यामध्ये यांनी ते वर्णन केलेलं आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत म्हणजे काय, बाहेरच्या देशाशी संबंध त्या ठिकाणी ठेवणे, हे कोण होते? तर रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला अष्टप्रधान मंडळ सुद्धा टाकून दिलेलं आहे, ठीक आहे. चिपको आंदोलनाद्वारे जगातील सर्वश्रुत असलेली खालीलपैकी कोण?
तर चिपको आंदोलन कुणा संदर्भात होतं तर सुंदरलाल बहुगुणा यांच्या संदर्भामध्ये होतं. त्यानंतर नेक्स्ट 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटले लक्षात घ्या. स्वातंत्र्य युद्ध म्हटले होते ते म्हणजे विदास सावरकर यांनी. त्यानंतर मराठी वृत्तपत्राचे जनक असे कोणास संबोधले जाते तर मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार म्हणून त्याला संबोधलं जातं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म टिंबटिंब किल्ल्यावर झाला. माहिती आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता. सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती 1930 ला आणि संपली कधी 1934 ला. त्यानंतर पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले बघा. आता इथे तो प्रश्न आलाय. मी पहिले दुसरे तिसरे सगळं सुद्धा तुम्हाला डिटेल मध्ये सांगतोय. पहिलं युद्ध झालं होतं पानिपतचं 1526 ला. हे युद्ध झालं होतं लोधी म्हणजे इब्राहिम लोधी होता. मी लोधी लिहितो फक्त इथं. लोधी विरोधामध्ये कोण होतं रे बाबर होता. बाबर ठीक आहे. या युद्धामध्ये बाबरचा विजय होतोय इब्राहिम लोधीचा पराभव होतोय. दुसरं युद्ध झालं होतं इसवी सन 1556 मध्ये पानिपतची दुसरी लढाई. ती झाली होती अकबर आणि हेमू. आपण शॉर्ट मध्ये हेमू म्हणतो त्याला पण विक्रमादित्य हेमचंद्र याच्यामध्ये विक्रमादित्य हेमचंद्र याला बाण लागला आणि त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं. अकबरचा विजय झाला. त्यानंतर तिसरी लढाई जी झाली होती ती झाली होती 1761 ला. 1761 म्हणजे या इथे तुम्हाला दिसेल पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आणि ही झाली होती अब्दाली आणि मराठा यांच्यामध्ये ही लढाई झाली. यामध्ये अब्दालीचा विजय होतोय ठीक आहे. आणि 1761 हे त्याचं उत्तर. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली तर लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेची पद्धत जी आहे ती सुरू केली. त्यानंतर हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न आहे. 1948 ला विलीन करण्यात आलं होतं 17 सप्टेंबर. त्यानंतर 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती S.K. दार हे त्याचे अध्यक्ष होते लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट शीख धर्मीयांची स्थापना कोणी केली. शीख धर्माची स्थापना कोणी केली तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली होती. तर शेवटचे गुरु गोविंद सिंग यांना ओळखलं जातं. त्यानंतर हितवाद हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते. गोपाळ कृष्ण गोखले यांनी हितवाद हे वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं होतं किंवा त्याचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न पडलाय बरं का की छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर कोणत्या किल्ल्यात आहे तर सिंधुदुर्ग इथल्या किल्ल्यात आहे. आणि हे मंदिर कुणी बांधलं होतं तर राजाराम महाराज यांनी हे मंदिर जे आहे ते बांधलं होतं. त्यानंतर हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचे पुरावे आढळतात. लक्षात घ्या. प्राचीन भारताचा इतिहास मी सगळा युट्यूबवर शिकवलेला आहे. तो त्या ठिकाणी याच युट्यूब चॅनलवर तुम्ही जर त्या ठिकाणी प्लेलिस्ट मध्ये गेलात प्लेलिस्ट मध्ये प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास असं त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिसतील. त्यामध्ये मी तुम्हाला एक कोड सांगितलेला आहे की काली म्हणजे काळी जमीन असते आणि काळी जमिनीवरच आपण नांगरतो म्हणून कालीबंग ठीक आहे. कालीबंगन ठीक आहे. कालीबंगन या ठिकाणी काय झालं होतं तर शेताचे नांगरल्याचे पुरावे जे आहेत ते आढळलेले होते. त्यानंतर खालीलपैकी कोणी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती. महात्मा ज्योतिबा फुले हे याचं उत्तर आहे. आणि याच्यासोबत कोण होता म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत कोण होता तर पंडिता रमाबाई सुद्धा होत्या ज्यांनी त्या ठिकाणी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. त्यानंतर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले. लक्षात घ्या. यांचे वकीलपत्र घेतले होते ग.वा. जोशी यांनी. म्हणजेच त्यांना आपण सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं म्हटलं जातं. तर यांनी यांचं वकीलपत्र घेतलं होतं 1880 मध्ये. आणि लक्षात घ्या 1880 मध्येच यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. त्यानंतर 3 मे 1939 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या पक्षाची स्थापना केली ज्याचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. त्यानंतर एक मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते. मुस्लिम लीग चे संस्थापक होते नवाब सलीमुल्ला. लक्षात घ्या. 30 डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना ढाका या शहरामध्ये झाली होती. याचं पहिलं मुखपत्र होतं स्टार ऑफ इंडिया ज्याचे संपादक होते नवाब सलीमुल्ला खान. आणि लक्षात घ्या पहिले अध्यक्ष होते याचे आगा खान. नेक्स्ट
पेशवा नानासाहेब यांचा सेनापती याने म्हणजे कुणी तर तात्या टोपे आपल्याला माहिती आहे रामचंद्र पांडुरंग टोपे म्हणून यांना ओळखलं जातं. 1857च्या उठावामध्ये यांनी कामगिरी बजावली होती. यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतात. तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते टिंबटिंब होते. महाराष्ट्रातील होम रूलचे प्रणेते कोण होते म्हणून त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर होम रूल लीग चळवळीचे प्रणेते होते महाराष्ट्रातील विचारलंय तर लोकमान्य टिळक. भारतातील बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. त्यानंतर कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर राजश्री शाहू महाराज. लक्षात घ्या, शाहू महाराजांवर पहिले सत्यशोधक समाजाचा प्रभाव पडला. रेल्वेने प्रवास करत असताना काही आर्य समाजाची लोक त्यांना भेटली, त्यांची विचारसरणी शाहू महाराजांनी ऐकली आणि नंतर 1918 मध्ये त्यांनी आर्य समाजाची शाखा कोल्हापुरामध्ये स्थापन केली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही कोणता किल्ला बांधला नाही? तर जंजिरा हा किल्ला त्यांनी बांधलेला नाहीये. त्यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं? तर सती प्रथेविरोधात आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणास म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यात आहे. माहिती आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये हे आहे. त्यानंतर ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहे. त्यानंतर तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौज आताच प्रश्न झाला होता, कोण रे? तर लॉर्ड वेलस्ली. लक्षात घ्या, लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोजरी. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म महात्मा ज्योतिबा फुले. कितीदा प्रश्न आलाय आता, हा पाठच व्हायला पाहिजे आपल्याला. 52 काशी सुबोध रत्नाकर या काव्य संग्रहाचा कोणी केला? लक्षात घ्या, 52 काशी सुबोध रत्नाकर काव्य आणि फुले हे सगळं सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी रचलेले काव्य ग्रंथ आहे. त्यानंतर रॅडक्लिफ लाईन मी लास्ट लेक्चर मध्ये ज्यांनी बघितला असेल तो ते लेक्चर बघा. सगळे रेषा ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, भारत आणि इतर आजूबाजूच्या देशातील असणाऱ्या सीमारेषा. तर यामध्ये याचं उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान या दरम्यान रॅडक्लिफ लाईन जी आहे ती टाकण्यात आलेली. ठीक आहे. त्यानंतर भारतातील इंग्रज शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या कालखंडामध्ये मेकॉलेचा कायदा लावण्यात आला होता आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये करण्यात आला होता. ऑपरेशन पोलो कोणते संस्थान? आता हे 5 प्रश्न झाला, 4दा रिपीट झालाय. ठीक आहे, हे हैदराबाद संस्थानासंदर्भात. त्यानंतर शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले? तर भास्करराव जाधव. हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारला गेलाय. भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती. त्यानंतर पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर भारतीय स्त्री महामंडळ हे उभारलं होतं स्त्रियांनी प्रथमतः स्त्रियांसाठी. पुढीलपैकी कोणते वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? लक्षात घ्या, रानडेच्या विचारसरणीचे लोक होती. त्यानंतर राष्ट्रसभेचे कर्मठ राजकारणी हे सुद्धा त्याच्या विरोधात होती. बौद्ध आणि जैन हे चुकीचं आहे, म्हणजे अ आणि ब असं उत्तर पाहिजे. अ आणि ब कुठे गेलं बे? हा, हे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कुणाचे? माहिती आपल्याला महात्मा गांधी यांचं हे वृत्तपत्र आहे इंडियन ओपिनियन. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या 1942च्या टिंबटिंब येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. लक्षात घ्या, वर्धा इथं बैठक झाली होती. काँग्रेसची बैठक वर्धा इथं झाली आणि नंतर मुंबई इथे हा ठराव संमत करण्यात आला. 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कुणी स्थापन केलं? विदा सावरकर. उद्देश काय होता राष्ट्रभक्त समूहाचा? तर देशभक्ती परगीताची रचना करणे. त्यानंतर जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर अलिप्ततावादाचा पुरस्कार केला होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा
पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? माहिती आपल्याला चिंतामणराव देशमुख, सी.डी. देशमुख. त्यानंतर गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान पाठ झाले असते आता लुंबिनी या ठिकाणी आहे. सरहद गांधी या नावाने ओळखले जातात. सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं सरहद गांधी म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ टिंबटिंब या ठिकाणी होते. पर्याय क्रमांक 4 बुलढाणा या ठिकाणी होते सिंदखेड राजा. त्यानंतर भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण होते? आचार्य विनोबा भावे भारतातील भूदान चळवळीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग हा होता. त्यानंतर मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आदान मिळाले होते? तर पोर्तुगीजांची मुलगी जी आहे ती इंग्लंडच्या राजाला दिली होती, म्हणून मुंबई हे बंदर जे आहे ते आदान दिलं होतं. ठीक आहे, पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव माहिती आपल्याला पुतलीबाई हे महात्मा गांधींच्या आईचे नाव आहे. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती जगन्नाथ शंकरसेठ मुरकुटे, ज्यांना मुंबईचे अनभिष्ट सम्राट असं म्हटलं जातं. गीतांजली या प्रसिद्ध काव्यग्रंथ लेखक कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर हे त्याचे उत्तर आहे. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते? तर ऋषभदेव हे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर होते. त्यानंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची? भगवान बुद्ध यांची त्या ठिकाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर तोरणा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर 14 ऑक्टोबर 1956 ला चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माचा म्हणजे नवबौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते गोपाल गणेश आगरकर यांनी. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की सुधारक हे 2 भाषेमध्ये लिहिलं जायचं. एक होतं सुधारकाचा मराठी भाग आणि दुसरा होता सुधारक या वृत्तपत्राचा इंग्रजी भाग. तर इंग्रजीचे संपादक होते गोपाल कृष्ण गोखले. गोपाल कृष्ण गोखले इंग्रजीचे संपादक होते, तर मराठीचे संपादक होते गोपाल गणेश आगरकर. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय आहे? राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव आता सांगितलं यशवंत हे त्यांचे मूळ नाव होते. त्यानंतर एक मिनिट मागे झालं का? नाही. तर महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली होती? लक्षात घ्या 7 झाले तिथं साक्ष पाहिजे होतं. थोड्या होतंय टायपिंग मध्ये चुका. तर कोणत्या कशा संदर्भामध्ये साक्ष दिली? तर लक्षात घ्या 2 मार्च 1882 ला 2 मार्च 1882 ला महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी भारतातील प्राथमिक शिक्षण जे आहे ते सक्तीचे करण्यात यावे या संदर्भामध्ये साक्ष दिली होती. त्यानंतर अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लाला हरदयाल यांनी अमेरिकेमध्ये गदर हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना माहिती आपल्याला श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती. संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 23 फेब्रुवारी 1876 ला संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध कोठे केला? लास्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पोवाडा सांगितला होता की प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणं शिवाजी राजाच्या पराक्रमाची. म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला होता. त्यानंतर भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे चे लेखन कोणी केले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी ते लेखन केलं होतं. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? महात्मा फुले यांनी भारतामध्ये महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा जी आहे ती स्थापन केली. अशोकांच्या टिंबटिंब येथील म्हणजे सारनाथ येथील ह्याच्यावरून आपल्याला राष्ट्रचिन्ह जे आहे ते घेतलेले आहे आपण. त्यानंतर खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोर लेणी ही सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? तर राजर्षी शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 26
जुलै 1902 मध्ये त्यांनी काय केलं होतं, तर आरक्षणाचा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला होता. त्यानंतर महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर महात्मा फुले यांनी बघा, ब्राह्मणांची कसब लिहिलंय, शेतकऱ्यांचे आसूड लिहिलंय, गुलामगिरी हे लिहिलेलं आहे, जाती उच्छेद हे लिहिलेलं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर टिंबटिंब हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. भारत इतिहास संशोधन मंडळ कुणी रे? V.K. राजवाडे यांनी पुणे इथं त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. त्यानंतर द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर आपले न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ऑल इंडिया रेडिओची स्थापना 1936 ला झाली होती. ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली? 1936. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या त्या म्हणजे सॉरी एक मिनिट, माझा प्रश्न वाचण्यात चुकलाय. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? असं आहे, महिला नाहीये. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते योमेश चंद्र बॅनर्जी. त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर चंपारण्य सत्याग्रह मी तुम्हाला सांगितलं नीळ संदर्भामध्ये होता. 1917 मध्ये बिहार मध्ये चंपारण्य हे ठिकाण येतं. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? सिंधू घाटी सभ्यता म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. हडप्पा सिंधू नदी काठी. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते गोपाल गणेश आगरकर. नंतर 1888 त्यांनी राजीनामा दिला आणि सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं गोपाल गणेश आगरकरांनी. सती प्रथा बंदी कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित? लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्यानंतर दी अनटचेबल हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? अनटचेबल हे प्रसिद्ध पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त झाले? 1961 ला मुक्त झाले होते, 19 डिसेंबर 1961. त्यानंतर 1984 मध्ये कोणाच्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कर पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर अतिक्रमण बिमोड केला? तर हे होतं ऑपरेशन ब्लू स्टार. ठीक आहे, सुवर्ण मंदिरामध्ये जे खलिस्तानवादी नेता होता ज्याचं नाव होतं जनरल भिंडरावाला, याला त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं आणि ते ऑपरेशन ब्लू स्टार. आता याला ब्लू स्टार का नाव दिलं? कारण सुवर्ण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जी ज्योत होती ती निळ्या रंगाची होती, म्हणून याला ऑपरेशन ब्लू स्टार असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? भारतातील पहिली कापड गिरणी लक्षात घ्या. आता इथं प्रश्न विचारलाय पहिली कापड गिरणी. औरंगाबाद शहर पोलीस भरतीने उत्तर दिलंय मुंबई. ठीक आहे, पण पहिली स्वदेशी विचारली का? नाही, पण भारतातील पहिली विचारली. म्हणजे भारतीयांची पहिली कोणती? तर मुंबई. कधी? 1854 ला. कुणी? कावतजी दावर यांनी सुरू केली होती. पण पहिली कापड गिरणी भारतामध्ये कधी सुरू झाली? तर 1853 ला कोलकात्याला. ठीक आहे, पण इथं उत्तर मुंबई असं महत्वाचं आहे. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. टिंबटिंब या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची पहिली बँक म्हणून कधी त्या ठिकाणी स्थापन झाली? तर 1 एप्रिल 1935 ला. त्यानंतर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना, बघा बऱ्याचदा मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आधुनिक भारताचे जनक किंवा आधुनिक जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन रॉय यांचा गौरव केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर द शूद्राज किंवा हु वेअर दी शूद्राज म्हणजे शूद्र कोण होते हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना हा ग्रंथ जो आहे तो समर्पित केलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? सामाजिक न्याय दिन. लक्षात घ्या, सामाजिक न्याय दिन म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करतो. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव पुन्हा एकदा आलं बघा, माणिक बंडोजी इंगळे. इंगळे नसेल तर कधी कधी ठाकूर सुद्धा असू शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे, माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यानंतर
भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला? 1953 ला स्थापन झाला, फाजिल अली यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल, बघा आता ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल विचारले. बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलं असतं तर उत्तर असलं असतं वॉरन हेस्टिंग, समजतंय. आणि हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलं असतं तर उत्तर असलं असतं लॉर्ड माउंटबॅटन. आणि जर विचारलं असतं ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय कोण, तर इथं उत्तर असलं असतं लॉर्ड कॅनिंग. पण इथं ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलेत मित्रांनो, लक्षात घ्या. आज हा प्रश्न जो आहे तो रत्नागिरी पोलीस भरतीने रद्द करायला पाहिजे होता, परंतु तो रद्द करण्यात आलेला नाही. त्यांनी उत्तर काय दिलं? त्यांनी उत्तर दिलेलं ह्याचं लॉर्ड कॅनिंग, पण हा गव्हर्नर जनरल नव्हता. हा कोण होता? हा व्हाईसरॉय होता मित्रांनो, लक्षात घ्या. पण आता मी तुम्हाला एक त्या ठिकाणी चॅलेंज करतोय की ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कुणाला म्हणतात, कुणाला ओळखलं जातं? तर खाली कॉमेंट्स बॉक्स आहेत, त्यामध्ये तुम्ही ह्याचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी लिहायचंय. मी तुम्हाला चॅलेंज करतोय की हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, म्हणजे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते हे तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करायचे आणि मला सांगायचं याचं उत्तर. ठीक आहे, ठीक आहे. आणि लक्षात घ्या, ज्याचं उत्तर त्या ठिकाणी ज्यांनी त्या ठिकाणी सांगतील, पहिला ह्याचा दुसरा व्हिडिओ येण्याच्या आत, म्हणजे ह्याच्यानंतरचा व्हिडिओ येण्याच्या आत जे विद्यार्थी याचं उत्तर देतील त्या सगळ्यांची नावं पुढच्या लेक्चर मध्ये मी त्या ठिकाणी अनाउन्स करेन. ठीक आहे, थँक्यू. तर हे एक प्रकारचं आपण एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सगळं काही आपण सुरू करू. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर जे आहे ते कमेंट्स बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि त्याचे ज्यांनी कमेंट्स केल्या त्यांचं जे काही त्या ठिकाणी नावं आहेत ती मी पुढच्या लेक्चर मध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची नावं घोषित करेन. आणि ज्यांच्या युट्यूबला असं काही नावं असतात की लो स्टेटस वगैरे असं काही, ठीक आहे, तर त्यांनी त्यांचे नावं लिहा, नाही तर मी तसं नाव इथं नाही घेऊ शकत भाऊ. ठीक आहे, ते समजून घ्या, त्यांचं नाव आणि ते उत्तर काय आहे ते सुद्धा सांगा. त्यानंतर खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? चित्तरंजन दास. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? बनारस हिंदू विद्यापीठ कुणी स्थापन केलं? पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलं होतं. त्यानंतर श्रीयुत विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते? किंवा योग्य पर्याय निवडा. तर लक्षात राहून द्या, 1920 च्या नंतर त्यांना मंडाले म्हणजे त्यांना अंदमानच्या तुरुंगातून काढण्यात आलं विनायक दामोदर सावरकरांना, आणि रत्नागिरी इथं त्यांना कैदेत ठेवण्यात आलं होतं. ते कुठपर्यंत? तर 1920 ते 1937 पर्यंत. 1937 ला प्रांतिक सरकारने त्यांची सुटका केली होती. बाळ गंगाधर टिळक यांचे जन्म कधी झाला? तर लक्षात द्या, 23 जुलै 1956 ला. 23 जुलै 1956 ला लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ बालिका आश्रमचा उद्देश काय होता? अनाथ बालिका आश्रमचा उद्देश होता विधवांना शिक्षण देणे. ठीक आहे, विधवांना शिक्षण देणे. सन 1948 ते 1956 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर अनेक संस्थांनी खालसा केली होती. ती कोणी केली होती? तर ती आपल्या डलहौसी कुठे गेला? हा, लॉर्ड डलहौसी याने त्या ठिकाणी खालसा केली होती. आता 1857 च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले? तर 1857 च्या उठावाला पुन्हा तोच प्रश्न रिपीट झाला बघा, विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया दादाभाई नौरोजी यांचं त्या ठिकाणी पुस्तक आहे. त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना टिंब यांनी केली. भारत सेवक समाज 1905 ला गोपाल कृष्ण गोखले यांनी त्या ठिकाणी केली होती. त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रहाचे हे पहिले सत्याग्रही होते. पहिले सत्याग्रही कोण होते रे? विनोबा भावे. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कुठं स्थापन केली रे? लंडन इथं स्थापन केली होती. सेवा सदन ही कुणी स्थापन केलं? पंडिता रमाबाई. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कुणी? स्वामी रामानंद तीर्थ. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात? कुणाला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक? लॉर्ड रिपन. त्यानंतर खालीलपैकी मराठी 3 पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी 3 पहिले वृत्तपत्र होते कोणते रे? दर्पण,
चला थोडं राहिलं आता. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. कोण रे? बहादूर शाह जफर दुसरा याला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. ठाकर बाप्पा यांना या क्षेत्राची उल्लेखनीय कार्य केलेले आहे. कोणते? आदिवासी कल्याण. ठाकर बाप्पा म्हणलं की आदिवासी कल्याण लक्षात राहून द्या. गुलामगिरी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म टिंबटिंब येथे झाला. कुठे रे? महू, इंदोर जवळील महू या लष्करी छावणीमध्ये त्यांचा जन्म झाला. ब्रह्मोस समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्या ठिकाणी काय केलं? तर ब्रह्मोस समाजाची सॉरी मी चुका लागलोय. 1 मिनिट थांबा, गडबड करू नका दम्मानी. ठीक आहे. तर राजाराम मोहन रॉय यांनी काय केलेलं आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वतींनी काय केलं होतं रे? तर आर्य समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय? तर जनरल डायर. 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? मेरठ किंवा मिरत इथून सुरुवात झाली. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? बांधलेला किल्ला कोणता आहे? सिंधुदुर्ग. शिवनेरीवर जन्म झाला, जंजिरा तर नाही आणि पन्हाळा तर पहिलेच होता. ठीक आहे. तर त्या ठिकाणी सिंधुदुर्ग. तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? पहिले सत्याग्रही कोण होते रे? विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. नेक्स्ट, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? हम्पी. विजयनगरची राजधानी कोणती होती? हम्पी. त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? केसरी नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं लोकमान्य टिळकांनी. नेक्स्ट, गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक कोण होते? गीतांजलीचे लेखक कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. नेक्स्ट, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि हा होता आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. आणि इथेच आपलं त्या ठिकाणी 2019 ची पोलीस भरतीची जी ऍड पडली होती, ज्याच्या भरती घेण्यात आली 2021 ला. ठीक आहे. 1921 म्हणतोय मी सध्या. 2019 मध्ये जी ऍड पडली होती त्याची भरती तुझी 2021 मध्ये घेण्यात आली होती. ती त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सगळे प्रश्नाचे उत्तर जे आहे इतिहासाचे ते दिले. आता याच्या पुढे जी भरती येईल तेव्हा मला गॅरंटी आहे की ज्यांनी माझे सगळे लेक्चर केले असतील ते माझे पुढच्या भरतीचे लेक्चर पाहणार नाही. कारण पुढच्या भरतीचे लेक्चर पाहण्यासाठी ते ऑलरेडी वर्दीवर असतील, त्यामुळे ते बघणार नाहीत. नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढचे भरतीचे लेक्चर असतील. पण लक्षात घ्या, तुम्ही जर पहिल्यापासून माझ्यासोबत असताल तर इतिहासाचं याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देतोय. लक्षात घ्या. त्यासोबतच आता इतिहास हा विषय आपला इथे संपतोय. नेक्स्ट लेक्चर जे असेल ते असेल आपल्याला विज्ञान या विषयाचं. आपण पुन्हा जाऊया आता 2013 ची पोलीस भरती, ज्यामध्ये विज्ञान विषयावर कोणते कोणते प्रश्न आले होते, त्याचे उत्तर कसे कसे आहेत. म्हणजे इतिहासाची 100% तयारी तुमची इथं झालेली आहे. आता त्यासोबतच आपण काय करायचं आता, तर विज्ञान विषयाची 2013 ची प्रश्नपत्रिका, 2014 ची प्रश्नपत्रिका, त्यासोबतच 2016 ची, 2017 ची, 2018 ची आणि 2019 ची प्रश्नपत्रिका पाहायची. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सोबत राहा शेवटपर्यंत. आणि लक्षात घ्या, याची माहिती आपल्याही मित्रांना द्या. आपल्या चॅनल बद्दल इतरांनाही त्या ठिकाणी जागृत करा. धन्यवाद. आणि हो, अजून एक सांगायचे किंवा जे त्या ठिकाणी प्रश्न मी तुम्हाला विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये करा. या लेक्चर दरम्यान जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा. धन्यवाद.